आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्याला तर हळहळ व्यक्त होत आहे आणि त्यामुळे आमची वाकी गावसुद्धा बंद आहे. बघू तरी वाकी गावात कोण काय दादाविषयी काय बोलते काय नाही तरी. चला फक्त महत्त्वाचे मेडिकल वगैरे सोडले का पूर्ण गाव बंद ठेवलेलं आहे. बघू शकताय. अजितदादा गेल्यामुळं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते आणि आपण महाराष्ट्रच बंद ठेवलेला आहे आणि आमचे बाकी गावसुद्धा बंद आहे. बघू शकताय. बघू शकता मित्रांनो, पूर्ण वाकी आमचं गाव बंद ठेवलेलं आहे. बघू शकताय. अजितदादाच्या जाण्यानं आपण महाराष्ट्राला हळहळ व्यक्त करत आहे आणि संपूर्ण वाकी गाव बंद ठेवलेलं आहे. बघू शकता मित्रांनो, पूर्ण वाकी गाव बंद केलेलं आहे आणि आता आलोय आमच्या सांगोला तालुक्याचे माजी सभापती बाळासाहेब कटकर यांच्या ऑफिसवर. तर विचारा जरा त्यांना बी. नमस्कार अण्णा. बरं, आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा सोडून गेले, काय वाटतं याबद्दल तुम्हाला? काल अचानक सकाळी विमान अपघात झाला आणि त्यामध्ये राज्याचे कणखर नेतृत्व अजितरावजी पवार साहेब यांचं अचानक एक्झिट झालं. खरं तर अख्खा महाराष्ट्र शोकसागरात डुबलेला आहे आणि त्या डुबलेल्या महासागरामध्ये आपण थोडंसं आपलं योगदान देता येईल का या दृष्टीनं वाकी शिवणे गाव कालच्यानं बंद ठेवलेलं आहे. आजही सकाळी बंद आहे आणि त्या दुःखामध्ये आमचं वाकी शिवणे गाव, माझं काटकर परिवार, वाकी गावातील सर्व ग्रामस्थ या दुःखसागरामध्ये सहभागी आहोत. खरं तर महाराष्ट्राचं अति नुकसान झालेलं आहे असं म्हणलं तर काय वावगं होणार नाही आणि दादाच्या जाण्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला फार मोठं दुःख झालेलं आहे. धन्यवाद. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके अजितदादा यांचं अचानक काल विमान अपघातामध्ये निधन झालं आणि या निधनाने महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आणि प्रशासनामध्ये चांगली आपली कसब असणारा नेता आणि जनसामान्यांची जाण असणारा, सर्वसामान्यांचं काम कसं मार्गी लावता येईल याचा सतत विचार करणारा आणि पवार कुटुंबातील एक महत्त्वाचा आणि राजकीय नुकसान होणारं कालचं जे दुःख झालेलं आहे सर्वांना, या दुःखात आम्ही वाकी शिवणे गावचे सर्व ग्रामस्थ सहभागी आहोत. धन्यवाद. अजितदादा पवार आपल्याला सोडून गेले, कसं वाटतं तरी तुम्हाला? काल दिल्लीवरून येताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री त्यांचं अपघाती निधन झालं विमानामध्ये. ही महाराष्ट्रासाठी लई मोठी हानिकारक गोष्ट आहे. एक शेतकऱ्यांसाठी, सर्वांसाठी एक महत्त्वाचा नेता आपल्यातून निघून गेला. त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांवरती दुःखाचं संकट आलेलं आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामुळं आज या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. कालपासून महाराष्ट्र पूर्ण बंद आहे. आज आमचंसुद्धा वाकी गाव पूर्णपणे बंद केलेलं आहे. त्यांच्यावरती आज सकाळी म्हणजे 11-11:30 वाजता अंत्यसंस्कार त्या ठिकाणी होणार आहे.